पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न। यंदा धाराशिवच्या बाळासाहेब माने आणि प्रभावती माने यांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान। जे दिलंय ते उत्तम आहे, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं। दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांवरती मुख्यमंत्री फडणवीसांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। जे दिलंय त्यामध्ये मी समाधानी आहे, फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजाला दिलासा मिळू दे, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद येऊ दे, विठू माऊली चरणी मुख्यमंत्री फडणवीसांचं साकडं। पंतप्रधान मोदींकडून नवा व्हिडिओ पोस्ट। माझ्या कालच्या व्हिडिओबद्दल अनेक सकारात्मक सल्ले मिळाले, थँक्यू फ्रेंड्स असं म्हणत मोदींकडून नवा व्हिडिओ पोस्ट। पंतप्रधान मोदींच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्समध्ये 10 लाखांनी वाढ झाली आहे। नीट पेपरफुटीच्या चिंतेवरती भाष्य करणारा सेल्फी व्हिडिओ काल मोदींनी पोस्ट केला होता। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती सरकार आज भूमिका स्पष्ट करणार आहे। आज पुन्हा एकदा बैठक असेल। इतर 2 मागण्यांवरती सरकार सकारात्मक आहे। सरकारसोबतच्या बैठकीनंतर सीजेपीच्या शिष्टमंडळाची माहिती आहे। NTA मध्ये मोठे फेरबदल। 47 जणांची हकालपट्टी होणार। गैरप्रकार रोखण्यासाठी गळती मुक्त प्रणाली, आउटसोर्सिंग पद्धतीत सुधारणा आणि तज्ञ समितीच्या शिफारसींनुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे। पेपरफुटी प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट असणार आहे। पेपरफुटी संदर्भातील सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी कोणतीही औपचारिक याचिका दाखल नव्हती। कोर्टाची कार्यपद्धती असते, कुणी पत्र लिहून सुनावणीची मागणी केली तर काय होईल? लाठीचार्जचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही, या टिप्पणीवरती सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण। सुधारणा लागू करण्याच्या उपाययोजनांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा। नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकार आणि NTA ला निर्देश। परीक्षेपूर्वी, परीक्षेदरम्यान आणि परीक्षेनंतरच्या सुधारणांवरती स्टेटस रिपोर्ट मागवण्यात आलेला आहे। प्रधानांचा राजीनामा झाला नाही तर मोदींच्या खुर्चीला धोका आहे, अभिजित दिपकेंचा इशारा आहे। एकाही विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला तर 4 मतं जातील। भाजपला मतांची भाषा समजते, अभिजित दिपके चांगलेच आक्रमक। विद्यार्थ्यांवरती पॅलेट गननं हल्ला का? जखमी विद्यार्थ्याला मीडियासमोर आणत राहुल गांधींचा सरकारवर हल्ला बोल। तर पॅलेट गन वापरायला गृहमंत्री अमित शहांनीच मंजुरी दिली असणार। सोनिया गांधींची पोस्ट। केंद्रावरती तीव्र शब्दात टीका। सरकारसोबत चर्चा करताना काही मुद्द्यांवर तडजोड होणार नाही। गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांविरोधात कोर्टात जाणार। व्हिडिओ द्या, त्यांना तुरुंगात पाठवू, सीजेपीचं आंदोलकांना आवाहन। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मोदी सरकारकडून शिक्षण सचिव विनीत जोशी यांची बदली। पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाचे सचिव नरेश पाल गंगवार यांची भारताचे नवीन शिक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द। 3 दिवसांपासून 17 मेट्रो स्टेशन्स हे देखील बंद ठेवण्यात आली आहेत। पुढील 24 तासांसाठी जंतर मंतर परिसरातील इंटरनेट सेवा डाऊन असेल। ठिकठिकाणी चोख सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। जंतर मंतरवरील आंदोलनस्थळी उत्तराखंडचे पोलीस शिपाई शेर सिंह यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिलेला आहे। हा भगतसिंह राजगुरू यांचा देश आहे, हक्कासाठी लढायचं असेल तर मी गांधी असं म्हणत त्यांनी दिपकेंसमोर आपल्या नोकरीचा राजीनामा दिलेला आहे। मुंबईमध्ये पोलिसांचं महिला आंदोलकासोबत गैरवर्तन। पोलिसाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा। व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि रोहित पवारांची मागणी। तर मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे संपूर्ण आरोप फेटाळून लावले आहेत। पोलीस हवालदार तरुणाला पकडण्यासाठी गेले तेव्हा मुलगी मध्ये आली। हवालदार वल्लाळ निळ्या शर्टमधील तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेले होते। मुंबईतील आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांचं स्पष्टीकरण। मुंबईतल्या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मध्य रेल्वेने प्रमुख रेल्वे स्थानकांवरती सुरक्षा वाढवली आहे। नियमित सुरक्षेबरोबरच 25 ते 40 अतिरिक्त RPF जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यसभेत वंदे मातरम विधेयक सादर। विरोधकांचा गोंधळ सुरू असतानाच विधेयक सादर। वंदे मातरम या राष्ट्रगीताला कायदेशीर संरक्षण देण्याचा उद्देश आहे। मला महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे, देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार। फडणवीस केंद्रामध्ये जाणार असल्याच्या चर्चांवरती अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। विलीनीकरणाला सुनेत्र पवार आणि पार्थ पवारांचा विरोध आहे। सुनेत्र पवार आणि पार्थ पवारांची समजूत काढली जाणार, सूत्रांची माहिती।
नेतृत्व कोणतं गट करणार यावरून एनसीपीचं विलीनीकरण रखडलं। यावरती तोडगा काढण्याचं काम सुरू असल्याची सूत्रांची माहिती। विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चा तात्पुरती खंडित, सूत्रांची माहिती। मुसळधार पावसामुळे वसई विरारचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प। महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं जलयोजना बंद। सूर्या प्रकल्प, कवडास, धामणी आणि धुकटन केंद्राची वीज बंद। पाणी काटकसरीने वापरण्याचंही आवाहन। महाराष्ट्रामध्ये पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रिय राहणार। पुणे घाटमाथ्यावरती अतिमुसळधार पावसाचा अंदाज। हवामान खात्याकडून पुण्यासाठी रेड अलर्ट तर कोकण आणि सातारा तसेच नाशिक घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, सातारामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। पुण्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये विसर्गाला पुन्हा सुरुवात। मुठा नदीपात्रामध्ये 4708 क्युसेक पाण्याचा विसर्ग। अहिल्यानगरमधील भंडारदरा धरणातून 15000 क्युसेक पाण्याचा प्रवरा नदीपात्रामध्ये विसर्ग। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस आणि त्यामुळे धरण भरण्याच्या मार्गावरती आहे। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। धरणामध्ये 51443 क्युसेकनं पाण्याची आवक होतीये। धरणामध्ये सध्या 32% पाणीसाठा शिल्लक आहे। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणावरती सेल्फीसाठी नागरिकांची मोठी गर्दी। 88,000 क्युसेकनं विसर्ग सुरू असतानाही धरणाच्या भिंतीवरती स्टंटबाजी। धरण परिसरामध्ये पोलीस आणि जलसंपदा विभागाचा बंदोबस्त नसल्याची चर्चा आहे। दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने सुरक्षा व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी आहे। पुण्यातील सासकमान धरण 98% भरलं। 15,000 क्युसेकनं भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस कोसळतोय। नाशिकमधील भावली धरणानंतर भाम धरण देखील भरलं। धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग। धरण भरल्यानं मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। गोदावरीच्या महापुरामुळे नाशिकच्या चांदोरी गावाला पाण्याचा वेढा। मंदिरं पाण्यामध्ये बुडाली असून शेती आणि घरांचंही मोठं नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची स्थानिकांची मागणी आहे। गोंदियामधील शेतकऱ्यांनी यंदा पीक विम्याकडे पाठ फिरवलेली आहे। गेल्या वर्षी नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। मुदत संपत आली तरी अवघ्या 32,000 शेतकऱ्यांनीच सहभाग घेतलेला आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून लातूरमध्ये तपास सुरूच आहे। एका शैक्षणिक संस्थेमधील प्राध्यापकाचा शोध सुरू असल्याची माहिती आहे। प्राध्यापक मोठेगावकरच्या संपर्कातला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचं आंदोलन। विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे।